राजन, कालपासून पाहतोय आपण फार अस्वस्थ आहात. होय कविराज, आम्हाला अपेक्षित असणारी खबर अजूनही मिळत नाही. परंतु राजन, आपल्या मनासारखं घडलंय. घडायला तर पाहिजे कविराज, परंतु बैरजी काका, काही खबर नाही महाराज. नाही? आपली अत्यंत तरबेज माणसं आपण बुरानपुरात मागं ठेवली आहेत. मग अडचण कसली? खबर का मिळत नाही? महाराज, खबर एवढीच येतेय की तंबू जळून भस्मसात झालाय. तंबूत असणारे सेवक सरदार जळून खाक झालेत. तंबूतला एकही माणूस जिवंत राहिला नाही. तेच हवंय आम्हाला. त्याचबरोबर मोगल छावणीत घबराट पसरली. तिनं धसका घेतलाय. भीतीचं सावट बुरानपुराच्या गल्ली बोळातून फिरतंय. ह्याचा अर्थ एकच, औरंगजेब निश्चित मारला गेला असणार. बरोबर आहे कविराज. कोणीही वाचू शकणार नाही, कारण दारुगोळ्याच्या कोठाराचा स्फोट भयंकर होता. पण बैरजी काका, जर एवढ्या सगळ्या खबरा मिळतायत तर औरंगजेबाविषयी खात्रीशीर खबर का मिळत नाही अजून? महाराज, कदाचित औरंगजेबाच्या भल्या बुऱ्याची खबर लपवली गेली असेल. ही खबर लपणारी आहे? खबर लपणारी नाही महाराज, पण म्हणून जे काही घडलं त्याबद्दल गुप्तता पाळली असणार. शक्यता है औरंगजेब के बाद औरंगजेब जैसे चाल चलने वाले शहजादी जिनत, वजीर आसद खान, किलिच खान, तलपत राव और शहाबुद्दीन बहादुर खान है. बरोबर आहे. या बाबतीत शहजादी जिनत तरबेज आहे महाराज. ती खरी खबर लपवून राजकारण साधू शकते. असं म्हणजे खरा औरंगजेब मेला असला तर ते तोतया औरंगजेब उभा करणार. काही दिवसांपुरता, फौज स्वराज्यात घुसेपर्यंत. बादशाह बहुत दुख और तकलीफ में होंगे, हम सब जानते हैं, लेकिन थोड़ा धीरज रखो शहंशाह. सही कहा राणा जी आपने, लेकिन वो हमारे वालिद थे. ये सच है कि हम उन्हें अपना दुश्मन मानते थे, वरना ज़ीनत आपा जब उनकी खबर लेकर आई तो हम उनके साथ ही चल देते. सही कहा. राणा जी, वो हमारे वालिद थे. उनके इंतकाल का गम तो होगा हमें. सच्ची बात. कितना ही कुछ क्यों ना हो जाए, बाप तो आखिर बाप ही होवे. हाँ राणा जी, बहुत प्यार दिया है उन्होंने बचपन में हमें, मगर बड़े होने के बाद हमें सिर्फ शक की निगाहों से देखा गया. शंभू राजा ने उन पर हमला कर दिया और नामुमकिन को मुमकिन कर दिखाया. लेकिन शहंशाह, शंभू राजे की नजर से देखें तो बादशाह को खत्म करना उनका मकसद रहा है. हाँ राणा जी. और अगर मौका मिलता तो औरंगजेब क्या शंभू राजे को बख्श देते? कतई नहीं. बस इसीलिए हमारा कहना है, हम मानते हैं कि इस मौके का फायदा उठाया जाए. मतलब शहंशाह, ये वक्त शौक में डूबकर हाथ पर हाथ धरे बैठने का नहीं है. तो क्या करें हम राणा जी? बस इतना करें कि जल्द से जल्द रायगढ़ पहुंच जाए. आपका कोई एक दुश्मन नहीं है शहंशाह, आपके कई सारे दुश्मन. अब आपके वालिद नहीं रहे तो गद्दी पर, दिल्ली पर हक जताने वाले
कई सारे लोग बाहर निकल आएंगे। सही फरमाया आपने राणा जी। पण शंभू राजे जबान के पक्के हैं। उन्होंने कहा है कि दिल्ली का तख्त आपका, मेरे शहंशाह का रहेगा तो रहेगा। राज तिलक हो जाए, आप शहंशाह बन जाए, बस हिंदुस्तान आपके कदमों में होगा। लेकिन इसके लिए शंभू राजे का हमारे साथ होना बहुत जरूरी है। राजा, हेर आपणास भेटण्याची इजाजत मागत आहे। तातडीनं पाठवा, आम्ही आतुरतेनं त्या खबरेची वाट पाहतो। महाराज, आपल्या भवानीबाई आणि सरदार माडिक यांचं कुटुंब झिंजीला सुखरूप पोहोचलं। ठीक है, राजन, नाही ही खबर खूप महत्वाची होती। निळोपंत, आपल्या महत्वाच्या सरदारांना निरोप द्या। अर्जोजी यादव, माळोजी घोरपडे, येसाजी कंक, कृष्णाजी शेलार, सरदार कोंडे, सरदार गायकवाड, सरदार जाधव, सरदार पालकर, सरदार मोहिते सर्वांना बोलावून घ्या। सगळे आले म्हणजे पुढचं नियोजन सांगता येईल। जी महाराज, आजच सर्वांना खलिते पाठवू। परंतु जे आता बिनीवर आहेत त्यांना तिथंच राहू दे, कारण लढाईला कोणत्याही क्षणी तोंड फुटू शकतं। होय महाराज। राजा, हेर आपणास भेटण्याची इजाजत मागत आहे। अखेरीस खबर आलीच म्हणायची। आम्ही त्याचीच तर वाट बघत होतो। महाराज, मी डिचोली फोंडा इथून खबर घेऊन आलो। अंजदू बेटावरील किल्ला बांधून पूर्ण झाला। हिरा माणक्याच्या व्यापाऱ्यांना अटक केली आहे। त्यांची सुटका होण्यासाठी फिरंगीचा विजराई प्रयत्नात आहे। त्यांनी तसं पत्रही दिलं आहे। कविराज फिरंग्यांची बोलणी करण्यासाठी येसाजी गंभीररावांना तातडीनं डिचोलीला पाठवून द्या। जी। बहिर्जी काका, खबरांमागून खबरा येत आहेत, परंतु ज्या खबरेची आम्हाला प्रतीक्षा आहे ती खबर काही केल्या येत नाही। काय हो, कानावर खबर पडली का नाही? कसली खबर? अहो, तुमचा तो बादशाह तो गेला वर ढगात। ढगात? होय, मग कुठं आहे तुमचं कान? एवढं बरं ऐकायला येत नाही। काय बी तोंडाला येईल ते बोलू नकस। हो, खरं तेच बोलते मी म्हणले होते ना, बादशाहचा तंबू जळाला। बघा, जळाला तंबू, फार राग झाला आणि तुमच्या बादशाहचा तपास बी लागत नाही। काय बोलतेस काय? खरं तेच बोलते मी, समधीकडे तीच चर्चा आहे। खरं बोल की। हो, खरं तेच बोलते। शंभू राजांनी तिथे जाऊन हाणला बघा त्याला, घरात घुसून मारला। एवढं सोपं नाही ते। हो, मातम चाललाय, ऐकू येते ना? म्हणजे माझ्या तळावर उमटलेली रेषा खोटी? खोटीच। नाही नाही, असं नाही होणार। रेस कशी खोटी असं? उलट तिथं आता गुरुच्या घरावर पोचली आहे, म्हणजे राजपदाचा लाभ होणार आहे। आता इसरा सगळं लाभ बीब, नीट राहा। नीट म्हणजे? मला सांगा, शंभू राजांनी औरंगजेबाचे हाल का केले असतील? का? कारण ते स्वराज्याकडे वाकड्या नजरेंनी बघत होते म्हणून। जे जे स्वराज्याकडे वाकड्या नजरेंनी बघणारे आहेत त्यांची तरा अशीच होईल, बादशाह सारखी। काय म्हणतेस? ते एक वेळ समजा खपून घेतील, पण स्वराज्याकडची वाकडी नजर खपून घेणार नाहीत, एवढं ध्यानात ठेवा।
आणि तुमच्या तळ हातावरच्या रेषांना सांगा म्हणा बयांनो, नका दुसरे देत जाऊ, गप राहावा. या खुदा, या अल्लाह, किसने किया होगा ये कारस्तान? कौन होगा इसके पीछे? किसका दिमाग होगा? किसका होगा? एक तो चारों तरफ इतना कड़ा पहरा है, इतना कड़ा पहरा चीरकर भला अंदर कौन आ सकता है हुजूर? हम भी तो तहकीकात कर रहे हैं, लेकिन एक भी सुराग नहीं मिल रहा. या अल्लाह, क्या करे? हुजूर, सारे सिपाही डरे हुए हैं. क्या पता कब किसकी शामत आ जाए. महाराज, औरंगजेब वाचला हे ऐकून वाईट वाटलं. म्हणजे कोडच आहे. खरं तर औरंगजेब मरायलाच पाहिजे होता. निळोपंत, खंडोजी, औरंगजेब आता जिवंत राहिलाय की काय? या स्फोटामुळे त्याला नक्कीच धडकी भरली असणार. पूर्वी जो तो गुरमीत सहज येणार होता, तो आता घाबरत येणार. आपलं धाडस वाया जाणार नाही. राजन, मी येताना मूर्तिमंत धाडस घेऊन आलोय. मोगलांचा कर्दन काळ. हंबीरराव सरनोबत. बरोबर. या सरनोबत. मामासाहेब, सगळं क्षेम आहे ना? अचानक निरोप न देता आलात? काय नाही, दिल्लीतलं दाढीवालं भूत स्वराज्यात यायला निघाले म्हणून आलो. म्हणलं त्याला उतारा म्हणून अंडी रोड द्यावं का येताच्या फोकानं सडकून काढावा हे विचारायला रायगड जवळ केला. बरं झालं मामासाहेब, तुम्ही आलात की रायगडावर तुमच्या मायेच्या पंखाची सावली पसरते. एवढं आमचं चुकलं. आम्हाला लेकीच्या लग्नात काही येता आलं नाही, तेवढं वाईट वाटलं. लेकीच्या लग्नात वधूपिताही हजर नव्हते. म्हणजे आम्ही रऊलुल्ला खानाच्या माग आणि तुम्ही दाढीवाल्याच्या तंबूत. अहो, म्हणून तर त्यो चिडलाय. कांच्या बी वागताला त्यो तापी वलांडणार अशी चिन्ह दिसत आहे ती. राजन, आता आपण काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा. हो, व्यूहरचना करायला हवी. आता क्षणाची उसंत घ्यायला नको. आपण तर उसंत घ्यायचीच नाही, पण त्या औरंगजेबालाही क्षणाची उसंत मिळू द्यायची नाही. कोणत्याही परिस्थितीत औरंगजेबाला स्वराज्य भूमीवर त्याचा मोगली झेंडा फडकवू द्यायचा नाही, हे निश्चित. मेरे बहादुर सरदारों, तो हमारे बीच बात तय है. बहुत जल्द दक्कन पर मुगलिया परचम लहराएगा. इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. मगर हमारे बीच ये बात तय करना बहुत जरूरी है कि बिस्मिल्लाह किस तरह से किया जाए. बेझिझक कहो, इस वक्त हम सब मैदाने जंग में हैं. मतलब हम सब एक हैं, कोई पर्दा नहीं. बादशाह सलामत. रायगढ़ में संभाजी की जान बसती है. हमें पहले रायगढ़ हासिल करना चाहिए. नहीं नहीं, हमें रायगढ़ के आसपास के किलों को हासिल करना चाहिए. जहांपना, हमारी सोच में यह है कि सिद्धि को हमसे बहुत मान अकराम मिले हैं, तो क्यों ना उसको साथ लिया जाए. उसका साथ मिलने पर हम कोंकण जीत सकते हैं. वाह वजीर आला, ये सुझाव बहुत अच्छा है. जहांपना, और हम ऐसा भी कर सकते हैं कि अंग्रेजों और फिरंगियों को हुक्म देकर उनको हमारे नौसेना में शामिल होने को कहेंगे. मतलब चारों ओर से संभाजी को हम घेर लेंगे. यही हमारी चाल रहेगी. वाह, तो फतेह हमारी होगी. और वैसे देखा जाए तो स्वराज में संभाजी से नाराज लोगों की तादाद बहुत बड़ी है.
और तो और मैसूर के राजा चिकदेव राय, मदुराई के राजा रंगाकृष्णा और मरुवनाड के राजा सूर्या, यह सब लोग जहांपना से खिलाफत चाहते हैं। इन सबको हमारी ओर शामिल करेंगे। ऐसा करना आसान भी है और हमारे लिए फायदेमंद भी। हाँ जहांपना। मौसम बहुत खूबसूरत है वजीर आज़म, खजूर बस पकने ही वाला है। औरंगजेब लवकरच दख्खनमध्ये पाऊल टाकतोय। राजन, तू वेगाने येणार। खरंय महाराज, आता मोठाच गनिमी कावा करावा लागेल। पण आता गनिमी कावा केला तर तो अत्यंत सावध असणार। म्हणून राजे, मला असं वाटतं की आपण आपल्या फौजेच्या 4 तुकड्या कराव्यात आणि खिंडीत गाठून एकाच वेळी चौफेर हल्ला करावा। त्यापेक्षा त्याला आत येऊ दे, तोपर्यंत आपण आपले गड किल्ले मजबूत करू। राजे, आपण आदिलशाही आणि कुतुबशाही यांची मदत घेतली तर? ही कल्पना उत्तम आहे, कारण त्यांच्यावर हे संकट आहेच की। म्हणजे त्यांच्या 1-1 लाखाच्या फौजा जर आल्या तर आपण मैदानी लढाईतही उतरू शकू। महाराज, आता जे काय करायचंय ते लवकर आणि वेगाने करावं। आता सर्वच गोष्टी वेगाने कराव्या लागतील। राजन, आम्हाला एकच वाटतं, स्वराज्यात येणाऱ्या सगळ्या महत्वाच्या वाटांवर आपण आपल्या फौजा उभ्या कराव्यात, तरच आपण औरंगजेबाला रोखू शकू। औरंगजेब नानस घाटातून कोकणात उतरण्याचा विचार करतो आहे। त्याचे खबरगीर तशी चौकशी करतायत। म्हणजे त्याच्या फौजा नाशिककडे वळणार तर? आमचाही काय तोच आहे निळोपंत। औरंगजेबाचा रोख नाशिक बागलाण असा असेल। स्वराज्याला धाक दाखवण्यासाठी तो नाशिकच्या आजूबाजूचा मुलूक मारेल। त्यामुळे 2 गोष्टी तातडीनं करायच्या। पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलखातल्या रयतेला सावध करणं, कारण रयतेची सुरक्षा महत्वाची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या किल्ल्यांवर तातडीनं रसद पोहोचवणं। किमान 1 वर्ष पुरेल एवढी रसद पोचवावी। होय, त्या दारुगोळा, तोफा, धनधान्य, मीठ मसाला, अगदी सुईपासून ते तलवार भाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी तातडीनं पोहोचवायला हव्यात। परंतु महाराज, हे कोणते किल्ले? औरंगजेबाच्या फौजेच्या वाटेवरचे हे सर्व किल्ले। सर्व किल्ल्यांवर तातडीनं खबरदारीचे खलिते पाठवा। राजन, एक सूचना आहे। नाही, ह्याच बरोबर या सर्व किल्ल्यात निधड्या छातीचे किल्लेदार नेमावे। आम्ही सहमत आहोत। किल्ला जेवढा तटबंदीनं मजबूत होतो, त्याहीपेक्षा जास्त तो निधड्या छातीच्या निष्ठावंत किल्लेदारामुळे बळकट होतो। म्हणूनच आमचे आबासाहेब म्हणायचे, स्वराज्यातला 1-1 किल्ला वर्ष जरी झुंजला तरी स्वराज्य घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील। त्यामुळे आम्हाला तशी चिंता नाही। नाशिक परगणातील किल्ले खोडप, किल्ले साल्हेर, किल्ले मार्कंडा, त्र्यंबकगड, अंकाई, टंकाई, किल्ले हिवंत, जवळ्या, किल्ले अचलगड आहे, किल्ले कांचनगड आहे। या सगळ्या किल्ल्यांवरचे किल्लेदार एकदा तपासून बघा। कुणी आजारी तर नाही ना, कुणाच्या घरी लग्न कार्य नाही ना, कुणी जखमी घायाळ आहे का ते बघा आणि त्यानुसार नव्या नेमणुका करा। जी महाराज। सगळ्या गोष्टी तातडीनं व्हायला हव्यात। पुढे औरंगजेबाचा रोख बघून अहमदनगर प्रांतातल्या किल्ल्यांची मजबूती बघू। उद्यापर्यंत कारवाई झालेली आम्हाला कळावी। जी महाराज। निळोपंत, मगाशी वाचून दाखवलेल्या किल्ल्यांच्या यादीत किल्ले रामशेजचा उल्लेख आढळला नाही। हो, म्हणजे करायला हवा होता, पण तो तसा दुय्यम दर्जाचा किल्ला। औरंगजेबाचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही। आणि समजा गेलं लक्ष तरी औरंगजेब रामशेजचा किल्ला घेण्याच्या फंदात पडणार नाही, मेरे ख्याल से। मलाही तसंच वाटतं। तो मोठ्या किल्ल्यांना हात घालेल। मुळीच नाही। स्वराज्यातल्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी। अगदी रस्त्याच्या बाजूचा दगडधुंडा असला तरीही हा तर किल्ले रामशेज आहे। दादासाहेबांची धावपळ सुरू झाली। आला तो, आला, निघाला, लांब पुढपर्यंत पोहोचलाय औरंगजेब।
मोठी फौज आहे, परंतु तो स्वराज्यात येऊ नये म्हणून तर राजांनी एवढी जोखीम पत्करली होती ना. वय पण आमचं मालक म्हणाल येणारा काळ यो धामधुमीचा असणार आहे. धामधूम सुरूच झाली. त्यांना आता उसंतच मिळणार नाही. मागेच राजे आम्हाला बोलले होते, आता आम्ही भेटू असं नाही, भेटलो तर बोलू असं नाही. काही झालं तरी त्या औरंगजेबास पराभूत करायलाच पाहिजे. त्याची फौज जिथे सापडेल तिथे त्यांना मारा दिलाच पाहिजे. रयत सुखांना आणतीये ते बघवत नाही त्या औरंग्याला. धाराऊ अव काय धाराऊ, माझ्या जीवाची नुसती तडफड तडफड होती. माणसाने किती पळावं, किती धावावं. एवढं लेखीच लगीन काढलं, दारात सुखाची सावली मांडवाची, आणि राजा कुठं राना उन्हात. इकडे लोक पंचपक्वान लाडू भात शिरा जिलबी खात्यात, आणि हे तळहातावर भाकर घेऊन त्या चटणी बरोबर खात होत. इथे पाहुणे रावळ गादी गिरद्यांवर लोळत होत, आणि हे दगड उशाला घेऊन भुईवर निजलं. हाय का असं राजा कुठं. धाराऊ, आमचा शंभू राजेंवर विश्वास आहे. औरंगजेबा सहज नेस्तानाबूत करतील ते, एवढी धमक हिम्मत आहे त्यांच्यात. वजीर आला, शाब्दी खान का है? सरदार शाब्दी खान? हाँ हाँ, शाब्दी खान, बुलाओ उसे. जी जहांपना. शाब्दी खान. आओ शाब्दी खान आओ. जो हुकुम मेरे आका. शाब्दी खान, ये किला रामसेज है. जी मेरे आका. इस किला रामसेज पर सबसे पहले हम मुगलिया सल्तनत का परचम लहराने की सोच रहे हैं. इसे गौर से देखो. जी जहांपना. वजीर आला, हम रामसेज किला पर फतेह पाने के लिए ये जिम्मेदारी हम शाब्दी खान के मजबूत कंधे पर सौंपने की सोच रहे हैं. क्या ये ठीक रहेगा? जी जहांपना, आपकी बात एकदम दुरुस्त है. जाओ शाब्दी खान जाओ, ये हमारा हुक्म है कि इस रामसेज किला पर फतेह पाओ. जी मेरे आका, आपने तो मुझे अनमोल नजराना दे दिया. शुक्रिया जहांपना, शुक्रिया. वज़ीर आला, इस किले पर फतेह पाने के लिए 30,000 की फौज काफी रहेगी. जी जहांपना, कम भी हो तो भी काम चल सकता है. नहीं, संभाजी के स्वराज में ये हमारा सबसे पहला निवाला है. हम कोई मौका नहीं छोड़ना चाहते. शाब्दी खान, तुम 40,000 की फौज लेकर किला रामसेज पर फतेह पाओगे. जी जहांपना, आपने जो जिम्मेदारी मुझ पर सौंपी है मैं उसे बखूबी निभाऊंगा. बहुत खूब. सुभान अल्लाह. अब एक बात बताओ, इस किले पर फतेह पाकर तुम कब तक लौटोगे? जहांपना, यह किला तो बिल्कुल मामूली है, मतलब यूं समझ लीजिए कि ना के बराबर है. हम फिर भी यह जानना चाहते हैं, इस किले पर फतेह पाकर तुम कब से लौटोगे, क्योंकि इस आलीशान खबर का हमें बेसब्री से इंतजार रहेगा. जहांपना, एक मामूली किला फतेह करने में जितना वक्त लगता है, उस वक्त से भी आधे वक्त में यह किला फतेह करके मैं आपके कदमों में पेश कर दूंगा. बहुत खूब. सुभान अल्लाह. बहुत यकीन है तुम्हें अपनी बहादुरी पर. जहांपना, हम सुबह खाने की छोटी हाजिरी रामसेज की तराई में करेंगे. दोपहरी का खाना रामसेज फतेह करके उस पर मोगलिया परचम लहराकर उसी पर करेंगे, और शब रात का खाना हम अपनी छावनी में आकर आपके साथ करेंगे. इंशाअल्लाह
बहुत खूब। इंशाअल्लाह बहुत खूब। हमें यकीन है कि तुम्हें फतेह मिलेगी। जाओ। जो हुक्म मेरे आका। राम सेज। सुनबाई डोळे उघडा। जाऊबाई बघा, मातोश्री तुम्हाला हाका मारतायत बघा। पेच घेता का थोडी? अहो असं काय करता? 2 घोट घ्या। हे बघा, ऐकावा। राजन, काय म्हणला पांडा भाऊ? नाही काही नाही. मी बोललो किल्ल्यावरचे मावळे घाबरलेत मोगल सैन्य बघून. किल्लेदार घाबरले नाहीत ना? व त्यांचं काही कळना, पण त्यांना बिबदाडपा बसला असेलच की. किल्लेदारीन बाई, तुम्ही एकदा फकस खाली बघा आणि मग बोला. किल्लेदार, काय करायचं ठरवले? काय करायचं ठरवलंय? लढायचं. बघू आता काय होईल ती. आणि काय रे पांडवा, जी किल्लेदार. तू म्हणतो पांढरं निशाण दाखवायचं. हा, हे बी दाखवलं असतं, पण ती आम्ही गडावर ठेवतच नाही. म्हणजे तुमच्या मनात लढायचं हाय? वय, शंभूराजेनी हुकूम देऊन पाठवलंय. आता काय बी होऊ दे, महाराजांचा हुकूम पाळणार. रामशेठ लढणार आणि मी तो लढवणार. वाईट वाटलं तुम्हाला? कशाबद्दल? रामशेठच्या मोहिमेवर जायला रामराजांना नाही म्हणालो म्हणून? नाही दादासाहेब, परंतु तुम्ही नाही म्हणताय, पण आम्ही समजू शकतो. आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा आम्हाला सुद्धा असंच वाटायचं. पण बाराजे ही मोहीम थोडी अवघड होती. पण आम्ही तुम्हाला हातभार लावणार होतो इतकंच. तुमची भावना समजू शकतो. आणि आता आम्ही मोठेही झालो आहोत. मोठे तर झाला आहात बाळाचे. शिवाय शस्त्रात निपुण आहात, पराक्रमी आहात, रणांगणाची ओढ आहे तुम्हाला. पण बाळाचे तुर्तास नाही. हा दादासाहेब, आजवर औरंगजेबाचे सरदार स्वराज्यावर चाल करून येत होते, पण यावेळी मात्र अफाट सैन्यानिशी स्वतः औरंगजेब चालून आलाय. या परिस्थितीचा विचार करा. या संकट काळात कुठला सरदार कशी हिकमत लढवतो ते बघा. औरंगजेबाच्या चालींचा, त्याच्या राजकारणाचा अभ्यास करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला गडकोटात झाकून ठेवणार नाही, मुळीच नाही. रणांगणावर तलवारीचा घाव बसून उसळणाऱ्या तुमच्या गरम रक्ताचा वास घेऊ आम्ही. ते दृश्य बघून बेभान होऊन. हे सगळं करायचंच आहे आपल्याला, कारण आपण शिवछत्रपतींची मुलं आहोत. तलवार आपल्या 5वीलाच पुजलेली असते, परंतु आता नाही. मग केव्हा? संकट गेल्यानंतर?
बाळराजे, संकटाचा विचार तुम्ही करू नका. बाहेरच्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ही वेळ घरच्यांची काळजी घेण्याची आहे. जानकीबाई आजारी आहे. नियतीचं एक संकट तुमच्यावर ओढवलंय. त्या संकटाचा सामना करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी घराचा बालेकिल्ला मजबूत ठेवायचा. बाळराजे, रामशेजवर रसद पोहोचणं जेवढं महत्वाचं आहे ना, तितकंच जानकीबाईंना तुमच्या प्रेमाची रसद मिळणंही महत्वाचं आहे. दादासाहेब, तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखासह स्वराज्य एका विचारात कसं काय गुंफता? जमवावं लागतं बाळराजे. छत्रपतींना सगळं जमवावं लागतं. तुम्ही जेव्हा छत्रपती व्हाल तेव्हा तुम्हाला सुद्धा हे सगळं असंच जमवावं लागेल. या. कशी तब्येत? आत्ताच डोळा लागलाय म्हणताय. ताप आता उतरलाय म्हणताय. इथे थांबू नका. मोठ्याने बोललात तर त्यांना जाग येईल. बर बर, चला बाळराजे. नाही नाही, बाळराजांना थांबू द्या. जानकीबाई विचारत होत्या मगाशी त्यांना. असं का? बर, थांबा तुम्ही बाळराजे.